नाशिकमधून नीट पेपर फुटी प्रकरणाचा तपास आता नाशिकपर्यंत पोहोचलाय। सीबीआयनं इथल्या नामांकित क्लासेस आणि शिक्षण संस्थांना नोटिसा बजावल्यात। संशयित शुभम खैरनारच्या चौकशीत काही संस्थांची नावं समोर आलीत। प्रश्नपत्रिका पुरवण्यासाठी झालेले मोठे आर्थिक व्यवहार आणि दलालांशी असलेलं कनेक्शन सीबीआयच्या केंद्रस्थानी। लवकरच या संस्थांवर छापेमारी करून डिजिटल पुरावे जप्त केले जाऊ शकतात। अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी अभिजित यांच्याकडून। अभिजित, नाशिकमध्ये आता इतर संशयित क्लासेसची सुद्धा नोटीस पाठवून चौकशी केली जाणार आहे, काय अपडेट्स आहेत याबाबत? पूर्ण सूत्रांकडून जी माहिती समोर आलेली आहे त्यानुसार शुभम खैरनारच्या चौकशीतून काही खासगी क्लासेस आणि संस्थांचं कनेक्शन समोर आल्याचं सांगितलं जात आहे आणि त्यामुळे या संशयित क्लासेस आणि शिक्षण संस्थांना देखील सीबीआय कडून नोटिसा जारी करण्यात आल्याची माहिती समोर आलेली आहे आणि यामध्ये या सगळ्या शिक्षण संस्था आणि क्लासेस चालकांना चौकशीमध्ये सहकार्य करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। सोबतच कागदपत्र आणि आर्थिक व्यवहारांची देखील माहिती सीबीआय कडून मागवण्यात आल्याचं कळतंय। त्यामुळे आता या सगळ्या क्लासेसवर कधीही सीबीआय कडून छापेमारी होण्याची शक्यता आहे आणि यातून मग विद्यार्थ्यांचं रेकॉर्ड असेल, फीचे केलेले व्यवहार असतील आणि काही पुरावे देखील सीबीआय कडून गोळा केले जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे आता खासगी क्लासेस चालक आणि शिक्षण संस्था चालक आता सीबीआयच्या रडारवर आलेत। धन्यवाद अभिजित संपूर्ण माहितीसाठी।